ना कोणी कोणाला आमंत्रण केलं आहे, ना कोणी कोणाला बोलवायला गेलं आहे. फक्त स्वइच्छेनं जागोजागून प्रत्येकजण आपापल्या परीनं पांडुरंगाच्या भेटीसाठी जायचा प्रयत्न करतो आहे. अलोट गर्दी म्हणजे काय ना, ते या वारीतून कळतं. प्रत्येकजण एकमेकाची काळजी घेत, ओळखीचं असो अनोळखी असो, एकमेकासोबत चालत पंढरपूरपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात. आता याच पांडुरंगाच्या उपासासाठी म्हणून आपण आज उपासाचे बटाटे वडे करतो. यासाठी आपण 7 ते 8 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. साबुदाण्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता बटाटे उकडून घ्यायचे, सालं काढायचे आणि पूर्ण गार करायचे. आता हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे काय करायचं, तर हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू मिक्सरला फिरवून घ्यायचं. जर तुमच्याकडे उपासाला चालत असतील ना, तर जिरेसुद्धा घातलेत तरी चालेल. हा आपला ठेचा तयार झाला ना, की गार झालेले बटाटे असे कुस्करून घ्यायचे. त्यामध्ये एकही गुठळी राहून द्यायची नाही आणि लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आणि हा ठेचा भरपूर घालून घ्या, कारण झणझणीत जेवढे वडे असतील ना, तेवढे छान लागतात. आता हे आपण सारण तयार करून ठेवलं. आता वरचं कोटिंग तयार करूयात. मग 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि मीठ एवढंच घालून हे पण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या पिठामुळं काय होतं, तर वरचं आवरण जे ते कुरकुरीत होतं. फक्त साबुदाण्याचं पीठ वापरलं तर चालतं, पण वडा जो आहे ना, तो कडक होतो. राजगिऱ्याच्या पिठाने थोडासा मऊ होतो. म्हणून ही दोन्ही पिठं समप्रमाणात किंवा निम्मं-निम्मं घेतलं तरी काही हरकत नाही. आणि हे असं सरभरीत करून घ्यायचं. बघा, आपला झटपट होणारा उपासाचा वडा आपण करून घेऊयात. आता हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं, ते चांगलं हाताने कालवायचं, एकसारखं करायचं आणि पूर्ण गार करून घ्यायचं. आणि लागलं ना, तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि असे गोल वडे करून त्याला चपटा आकार द्यायचा आणि असे वडे करून घ्यायचे. आता काय हे वडे करायचं काम झालं की नाही, की फक्त आपलं बुडवून तळायचंच काम राहतं. पण हे उपासाचे एकदम वेगळे असे वडे तुम्ही नक्की करून बघा. कधी केले नसतील ना, तर पाहुणे याच्या वेळेला सुद्धा करू शकता. या आषाढी एकादशीसाठी म्हणून हा सहज सोपा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ना, ते कमेंट करून सांगायला विसरू नका. हे बघा, आता आपलं हे मिश्रण तेलावरती तरंगतंय. तापलेल्या तेलात थोडंसं टाकून बघितलं, तरंगतंय म्हटल्यानंतर लगेच पुढचे वडे सोडायला सुरुवात केली. मस्त असे हे वडे तयार होतात. आणि या तेलातच ज्या चिंगळ्या निघतात ना, त्या चिंगळ्या थोड्या थोड्या काढून घ्यायच्या आणि त्यामध्येच कोथिंबीर, जिरे, मिरची, त्यानंतर मीठ, साखर घालायची आणि मिक्सरला फिरवायचं. हीच वड्याबरोबरची चटणी पण भन्नाट होते आणि वडा आणि चटणी उपासाला भारी असा बेत होतो. आता कोथिंबीर तर आपल्याकडे भरपूर असतेच, त्यामुळे ही कोथिंबीर घ्यायची, हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यामध्ये मीठ घालायचं, 2 चमचे साखर घालायची. तुम्हाला आवडत असेल तर ताक किंवा दही घाला तरीही चालेल. अगदी आवडत असेल तर लिंबू घाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घाला. हे सगळं घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हा आपला ठेचा जो आहे ना, तो पण अगदी वेगळ्या पद्धतीचा तयार होतो. ही कोरडी चटणी आणि हे उपासाचे वडे एकदम मस्त लागतात. ही दह्यात जरी कालवलीत ना, तरीही चालेल.